नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. तुम्ही इथे बघताय आजूबाजूला खूप साऱ्या गणपतींच्या मूर्ती दिसतायत. या मूर्ती तुम्हाला दिसताना पांढऱ्या शुभ्र दिसतायत. त्या कागदापासून बनवलेल्या आहेत. खोटं वाटतंय ना तुम्हाला, पण खरंच या पेपर पासून बनवलेल्या सर्व गणपतीच्या मूर्ती आहेत. आज आपण पराग सरांना भेटायला आलोय, कारण ते पेपर पासून गणपती बनवतात आणि त्यांच्या या गणपती शाळेला आपण भेट द्यायला आलोय. आपण त्यांना विचारणार आहोत ही मुळात कन्सेप्ट त्यांना कशी काय सुचली आणि हे कसं म्हणजे त्यांनी पुढे नेलं. नमस्कार सर. नमस्कार. आता जसं मी म्हटलं की ह्या सगळ्या पेपरच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती आहेत. हो. तर तुमच्याविषयी आधी सांगा आणि मग ही कल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल पण सांगा. मी स्वतः कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि मी MBA पण परस्यू केलंय फायनान्स मधून. पण लहानपणापासून मी माझ्या नातेवाईकांसोबत मूर्त्या बनवायचं काम करायचो आणि मला त्याची आवडही आहे. आणि जेव्हा माझं MBA जेव्हा झालं पूर्ण, त्यानंतर मी विचार करत होतो की आपला एक स्वतःचा एक व्यवसाय असावा. आणि नंतर मग मी जेव्हा एका चॅनल वरती मूर्त्यांचं पेपरच्या मूर्त्यांचं व्हिडिओ पाहिला, तर मी विचार केला की आपणही हे करू शकतो का, कारण आपल्याला ह्या गोष्टीची आवडही आहे आणि आपण म्हणजे पुढे नेऊ शकतो ह्याच्यामध्ये. तर असं करता करता मी रिसर्च चालू केला की पेपर पासून मूर्त्या कशा बनवतात आणि त्यांना जास्तीत जास्त फिनिशिंग कसं येईल. कारण आपल्या लोकांच्या एक्सपेक्टेशन असतात की शाडू मातीच्या मूर्त्या, POPच्या मूर्त्या जशा सुबक दिसतात तशा पेपरच्या दिसल्या पाहिजे आणि त्या वाटल्या नाही पाहिजे किंवा पेपर पासून बनलेल्या. म्हणून त्यावरती रिसर्च करून मग फायनली मी हे चालू केलं. पण मुळात एवढा सारा पेपर म्हणजे हा तुम्ही कोणता पेपर वापरता आणि असा मिळतो कुठे तुम्हाला, म्हणजे रद्दीचा असतो की कसला असतो ते पण सांगा ना. तर हा पेपर इंडस्ट्री मधून मी घेतो. इंडस्ट्रीमध्ये जे पेपरचं काम होतं त्यामधून तो वेस्ट पेपर निघतो, तो पेपर मी इथे वापरतो. प्लस लहान मुलांच्या स्कूल मधून ज्या लास्ट इयरच्या रद्दी म्हणतो आपण, ते बुक्स मी इथे वापरतो आणि ह्या सगळ्या पेपर पासून आपण मूर्त्या करतो. ओके, बरं. साधारण आता इथे आपण बघतोय विविध आकारांच्या मूर्ती आहेत इथे, लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या. साधारण एक मूर्ती घडवायला तुम्हाला किती वेळ लागतो आणि ही साच्यातनं तुम्ही काढता की कशी हाती बनवता? पेपरच्या मूर्त्या साच्यातूनच बनवाव्या लागतात, त्याला दुसरा ऑप्शन नाही. आपण हाती नाही बनवू शकत, तर त्यासाठी साचाच लागतो. आणि ह्या मूर्त्या मी 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत बनवता. ओके, बरं. साधारणतः तुमची अगदी आम्हाला सायंटिफिकली प्रोसेस नकोय, पण एक साधारणतः बेसिक म्हणजे काय प्रक्रिया असते यामध्ये बनवतानाची? जशी आपण माती बघा भिजवून ठेवतो, त्यानंतर आपण ती भिजवलेल्या मातीला थोडस मऊसूत झाले की मग त्यापासून आकार करतो, तशी काय साधारण प्रोसेस असते ह्याची? यामध्ये असं आहे की आपण पेपर जो घेतो मी इंडस्ट्री मधून, त्या पेपरला आपण भिजत ठेवतो. भिजत ठेवल्यानंतर त्यात आपण डिंक, जो आपण डिंकाचे लाडू खातो, तो डिंक आपण मिक्स करतो आणि प्लस व्हायटिंग पावडर. ती पावडर ही नॅचरल असते. मग या पावडर पासून तो लगदा चिकण माती सारखा बनतो आणि तो आपण साच्यामध्ये लेपून त्यापासून मग या मूर्त्या. पण किती दिवस भिजवावं लागतं हे? आम्ही दिवसभर नाही भिजवत, कारण दिवसभर भिजवलं तर तो कुजतो. आम्ही कुजायला देत नाही, त्याला कुजल्यानंतर त्याला वास येतो. वास येऊ नये म्हणून आम्ही 1-2 तासच भिजवतो. अच्छा. आणि मग त्यापासून बनवतो. म्हणजे 1-2 तासामध्ये भिजल्यानंतर त्यापासून लगेच मूर्ती तयार करायच्या. आणि साधारणतः हे सुकण्यासाठी किती कालावधी लागतो? सुकण्यासाठी एका साच्यामध्ये, याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. आपण साच्याच्या आतमध्येच मूर्ती सुकवतो. आपण शाडू माती पाहिलं असेल, POP पाहिलं असेल की मूर्ती आपण भरल्यानंतर लगेच ओपन करतो त्याला, तर तसं नाहीये. ह्याचं प्रोसेस वेगळी आहे. साच्याच्या आतमध्ये सुकवायला लागते आणि त्याला 2 ते 3 दिवस आम्ही साच्याच्या आतमध्ये ठेवतो आणि मग उघडतो. आणि त्यानंतर मग ते. आणि रंग साधारण ह्याला कुठचे लागतात, म्हणजे रंग पण वेगळे लागत असतील की नॉर्मल रंग आपण जे शाडू मातीला वापरतो ते रंग चालतात? कारण हे विचारण्यामागचा हा उद्देश आहे की कारण तो पेपर आहे ना, ओलेपणा त्याला जर आला तर काही त्रास होतो? नाही, कारण जेव्हा हा पेपर पासून लगदा बनतो तेव्हा हे मटेरियल जे आहे ते खूप स्ट्रॉंग होऊन जातं, कारण त्यामध्ये डिंक आहे. त्यामुळे आपण कलर पाण्यापासून तर जपावंच लागतं, पण कलरिंग मध्ये एवढा फरक नाही पडत. आणि मी असं विचारेन की आता एवढे सगळे आम्ही इथे बघतोय, ह्या खूप साऱ्या मूर्ती इथे आहेत. कुठे कुठे तुमची मागणी असते या मूर्तींसाठी आणि कुठे कुठे जातात ते पण सांगा.
सांगा ना. अच्छा, मी माझं वर्कशॉप हे मुंबईत आहे. तर मुंबईमध्ये तर आहेच मागणी. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून मला कॉल येतात, प्लस ऑल ओव्हर इंडियातूनही कॉल येतात, आणि प्लस US, दुबई आणि कॅनडा इथून मला जास्त कॉल्स. अच्छा, म्हणजे परदेशी पण आपले बाप्पा जातात तर. आणि कसे पाठवता, म्हणजे ही अगदी नाजूक मूर्ती आहे तर ती कशी पाठवता? मूर्त्यांचं पॅकिंगचं प्रोसेस वेगळी आहे. त्यासाठी आमच्याकडे एक माणूस आहे, तो स्वतः पॅकेजिंग करतो आणि तो स्वतः घेऊन जातो. हो, पण म्हणजे आपल्या नॉर्मल कोरुगेटेड बॉक्स मधूनच जाते का की वेगळी काही? नाही, वेगळं काही नाही. पुट्ट्याचा बॉक्स असतो, पुट्ट्याच्या बॉक्स मधूनच पाठवता. आणि ह्याचं विसर्जन, आता विसर्जनाचा मुद्दा सगळीकडे खूप बोलला जातो की त्यामुळे प्रदूषण होतं किंवा काय. ही तर इको फ्रेंडलीच आहे, त्यामुळे याला काही त्रास नाहीये याचा विसर्जनाला. पण कशा पद्धतीने करावं, म्हणजे पाण्यामध्ये ती विरघळते का? म्हणजे आता ही मूर्ती जेव्हा विसर्जन करतात त्यानंतर 3 ते 4 तासामध्ये त्याचं विसर्जन होऊन जातं पूर्णपणे, आणि त्याचा पेपर त्यापासून सगळा वेगळा होतो आणि बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या होतात. म्हणजे इझिली आहे, म्हणजे ते आपण नंतर झाडांच्या मुळात वगैरे हे आपण पाणी टाकू शकतो ना. आणि एकंदरीत तुम्ही या मूर्ती बनवता, तुमच्या घरात पण ह्याच मूर्तीचं पूजन होत असेल ना? आणि कसं असतं तुमच्या घरातला गणेशोत्सव? मी तर लहानपणापासून खूप एक्सायटेड असतो गणपती येतात. तर मला जेव्हा मी स्वतःची मूर्ती बसवतो घरी, तेव्हा त्याची एक्साइटमेंट डबल होऊन जाते. आणि बाकीचे माझ्या घरातली जी फॅमिली आहे आणि त्यांना म्हणजे जास्त प्राऊड फील होतं की आपल्याच घरातला कोणतरी मूर्ती घडवतोय आणि ते आपण बसवतोय. आणि साधारण किती दिवसांपासून, म्हणजे किती महिन्यांपासून रादर तुमचं हे काम सुरू असतं? आमचं हे काम वर्षभर चालू असतं. आता गणेशोत्सव संपला की दसऱ्यानंतर आम्ही काम चालू करतो आणि हे पुढच्या गणेशोत्सव पर्यंत चालू, म्हणजे कंटिन्यू सुरूच असतं तुमचं काम. कारण ही प्रोसेस थोडी लेंदी आहे, त्याला टाइम जास्त लागतो, त्यामुळे आम्हाला ते करावंच लागतं. एक टीम आहे तुमची इथे सगळं करणारी. आणि साधारणतः सध्या जे इको फ्रेंडली गणपती सगळीकडे आहे की इको फ्रेंडली असावं जेणेकरून प्रदूषण हे, तुम्हाला काय वाटतं काळाची गरज आहे का इको फ्रेंडली गणपती असणं? नक्कीच. आणि हा व्यवसाय चालू करण्याचा माझा उद्देशही तोच होता. कारण मी राहतो शिवाजी पार्क जवळ, दादर चौपाटी मला खूप जवळ आहे, आणि तिथे जेव्हा गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर जेव्हा मी पाहायचो की समुद्रावरती मूर्त्या अशाच पडलेल्या असायच्या आणि ते मला स्वतःलाच पटायचं नाही. म्हणून मी म्हटलं की ह्या इको फ्रेंडली मूर्त्या सगळ्यांनी घ्याव्यात, आणि म्हणून मी ह्या मूर्त्या जास्त प्रमाणात बनवायचा प्रयत्न करतो. साधारणतः काय, म्हणजे आपण खरं तर देवाची किंमत करत नाही, पण तुमचं हे काम आहे किंवा एक बिझनेस आहे, तर साधारणतः त्याची काय म्हणजे किंमत काय असते? छोट्या आकाराची मूर्ती असेल किंवा मोठ्या आकाराची, साधारण सुरुवात कितीपासून होते? 1 फुटाची मूर्ती मी 2500 त्याची मानधन आहे, आणि जशी मूर्तीची साईज वाढत जाते तसं वाढत जातं. ओके. आणि आता आम्ही इथे जे बघतोय की फिनिशिंग तुमचं अगदी आहे, खूप सुंदर आहे, हे आहे, सुबक आहे. नजर, गणपतीची नजर हे खूप बारकाईचं काम असतं. मग तुम्ही हे सगळं शिकलात बनवायला की अजून कोणी आर्टिस्ट हे तुमच्याकडे करतात? माझ्याकडे माझी टीम आहे. माझ्या मूर्त्या बनवणारे जे करणारे आहेत त्यांची टीम वेगळी आहे, आणि कलर काम करणारे त्यांची टीम वेगळी आहे. तर ते सगळं त्यांच्या थ्रूच होतं. किती वर्ष झाली आता तुमच्या हे व्यवसायाला? माझ्या व्यवसायाला 3 वर्ष झाली. कोविड जेव्हा संपला त्यानंतर मी हा व्यवसाय चालू केलेला, आणि आता हे 3रं वर्ष आहे, आणि प्रोग्रेस आहे. हो, म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे अशा अनेक, म्हणजे खूप साऱ्या मूर्ती येऊत हीच आपण बाप्पाचरणी प्रार्थना करूया. तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि तुमचं ह्या व्यवसायाबद्दल, म्हणजे तुमच्या नवीन उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला हा इको फ्रेंडली गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर कमेंट करून नक्की कळवा. तसेच वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा. थँक्यू.